केक, खारी, बटर या खाद्यपदार्थांचे साऱ्यांनाच आकर्षण असते. मात्र ही बेकरी जर शहरातील जुनी इराणी बेकरी असेल आणि वर्षानुवर्ष तशीच चव देत असेल तर खवय्यांची पावले शहरातील या जुन्या बेकरीकडे हमखास वळतात. अशीच पालघर वेस्टमधील ही जुनी बेकरी म्हणजे नॅशनल बेकरी. मैं डेलना न्यू नेशनल बेकरी एंड रेस्टोरेंट पालघर से. यह बेकरी ग्रैंडफादर मेरवान नामदारिया ने शुरू की थी. अभी मेरे फादर अर्देशीर नामदारियन और मेरी ग्रैंड मदर औदक नामदारियन चला रहे हैं. मैं यहाँ पे जनरल मैनेजर के रोल से हूँ. मैं उनकी बेटी हूँ अर्देशीर नामदारियन की. यहाँ के फेमस आइटम्स में खारी, बन पाव, केक्स, फॉन्डेंट केक्स, बटर, बिस्किट्स काफ़ी फेमस है पालघर में. यह बेकरी काफ़ी सालों से है, इसलिए यहाँ की फर्स्ट बेकरी थी और काफ़ी फेमस है. पहले हमारी बेकरी जो आपको दिख रही है वो रेस्टोरेंट हुआ करती थी. मेरे ग्रैंडफादर के अर्ली डिमाइस के बाद मेरे फादर ने और मेरी ग्रैंड मॉम ने टेक ओवर करके एज अ बेकरी ये चलाई है. और यहाँ पे 20 से 25 कामगार काम पे हैं. बेकरीची सुरुवात मेरवान नामदारियन यांनी 1951 साली केली. पूर्वी या ठिकाणी इराणी बेकरीसह एक छोटं उपहारगृह ते चालवत असत. मात्र कालांतराने नामदारियन यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी अदोक नामदारियन या सांभाळत होत्या. त्यामुळे त्यांनी उपहारगृह बंद करून पूर्णतः बेकरी सुरू करायचा निर्णय घेतला. बेकरीतील पदार्थ विशिष्ट पद्धतीने बनवले जात असल्याने त्या पदार्थांची चव त्यांनी कायम ठेवण्यात त्यांना यश आले. कालांतराने त्यांनी आपल्या व्यवसायाची धुरा मुलाच्या हातात दिली. मुलगा अर्देशीर यांनी ही धुरा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली. विशेष म्हणजे बेकरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांच्या चवीत कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास अटूट राहिला. सध्या अर्देशीर यांच्या समवेत त्यांची मुलगी डेलना देखील ही धुरा सांभाळताना दिसत आहे. बेकरी रोज सकाळी लवकर उघडते. त्यानंतर आधी स्वच्छ केली जाते, संपूर्ण धुतली जाते. त्यानंतर कामाला सुरुवात होते. संध्याकाळी अधिक गर्दी असल्याने त्यानुसार खाद्यपदार्थ बनवले जातात असे डेलना सांगतात. पूर्वी या बेकरीत लाकडी भट्टी होती. 1996 पासून ओव्हनवर पदार्थ करणे सुरू केले. त्यानंतर कालांतराने अर्देशीर आणि त्यांची पत्नी फरजाना ही बेकरी चालवू लागली. त्यावेळी कर्मचारी सुट्टीवर गेले तर स्वतः अर्देशीर आणि फरजाना रोज रात्री बेकरीमध्ये बसून स्वतःच्या हातांनी केक बनवत असे. पालघरमध्ये विविध आकारातील केक बनवण्याची सुरुवात फरजाना यांनी केली. त्यावेळी मस्का खारीची विक्री 12 रुपये किलोने केली जात होती. 90 किलोचा मैदा त्यावेळी फक्त 200 रुपये किलोला मिळत असे, तर 50 किलो तूप 600 रुपयाला मिळत. टोस्ट देखील फक्त 8 रुपये किलोने विकले जात असे. तर आजोबांच्या वेळी उपहारगृहात मिळणारा खिमापाव अत्यंत प्रसिद्ध होता असे अर्देशीर सांगतात. वसई, विरार, पालघर हे भाग बेकरीसाठी प्रसिद्ध आहेत. या भागात विविध मोठमोठ्या बेकरी आहेत. मात्र नॅशनल बेकरी ही पालघरमधील एकमेव जुनी बेकरी आहे. पालघर स्थानकात असल्याने ग्राहकांना वाट वाकडी करावी लागत नाही. इतकेच नव्हे तर चव देखील त्यांनी राखली आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले येथे वळतात असे ग्राहक सांगतात. या बेकरीत मावा केक, केक टोस्ट, खोबरा बिस्किट, पिझ्झा रोल, रवा बिस्किट असे विविध पदार्थ मिळतात. रागी जगेरी बिस्किट हे नाचणी आणि गुळापासून बनवलेले बिस्किट देखील येथे उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांचे डाएट सुरू आहे त्यांना हा खूप चांगला पर्याय असल्याचे डेलना सांगतात. भाग्यश्री प्रधान आचार्य, न्यूज 18 मराठी, पालघर.